या फायनली आलात तुम्ही. काय झालं तिकडे? काही नाही झालं. काही नाही म्हणजे तुम्हीच सांगितलं ना मला त्यांनी स्वतःला कोंडून घेतलंय म्हणून. तेवढ्यासाठी घाईघाईने निघून गेलात तुम्ही. मग झालं काय? काय झालं तिकडे हे सांगायला प्रॉब्लेम आहे का काही? अहो फोनवर पण काही सांगितलं नाही तुम्ही. कशाला सांगू मी तुम्हाला? उपयोग काय मुळात त्याचा? कारण काही सांगितलं तरी स्वच्छ विचार करता येणार आहे का तुम्हाला? त्यातही कुठला तरी वेगळा हेतू आहे, कोणीतरी फसवतंय, काहीतरी करतंय असंच वाटणार आहे ना तुम्हाला. आणि तुम्ही तर तोडून टाकलेत ना त्यांना. म्हणजे आता त्यांच्याबद्दल बोलण्यात तर तुमचा काहीच इंटरेस्ट नसेल. हो नाहीये इंटरेस्ट, पण तरी सुद्धा कारण आनंद खूप इमोशनल आहे. मी ओळखतो त्याला. असं बघू नका, मी त्याला ओळखतो. म्हणजे असं वाटत होतं मला, म्हणून नुसती सहज चौकशी केली, बाकी काही नाही. सगळं ठीक आहे ना एवढं सांगा फक्त मला. ठीक आहे सगळं. मग त्यांनी स्वतःला खोलीत का बंद करून घेतलं होतं? एकांत लागतो कधी कधी माणसाला. म्हणजे आता ठीक आहे ना? काय ठीक आहे ना? परिस्थिती ठीक आहे ना? परिस्थिती ठीक आहे. आणि ती कोण? तुम्हाला कळत नाहीये का मी कोणाबद्दल बोलतोय? नाव न घेण्यासारखं काय एवढं अगदी? सगळे बरे आहेत का एवढंच सांगा. निकिता ताई बऱ्या आहेत. आणि काय आणि काय? मी भेटले त्या दोघांना, ते दोघेही बरे आहेत. म्हणजे या आत्ताच्या परिस्थितीत जेवढे बरे असू शकतात तेवढे आहेत ते. आणि अजून काही माहिती हवी असेल तर स्पष्ट विचारलं तर बरं होईल. काय आहे ना राजवाडे, तुम्हाला धक्का बसलाय. आनंदाला निकिता ताई ते दोघंही खचून गेलेत. मी या प्रकरणी काही आनंदाने नाचत नाहीये. मलाही तेवढाच शॉक बसलाय, त्रास होतोय. कारण माझीही त्यांच्याशी मैत्री झाली आहे. अगदी तुमच्या इतकी घट्ट नसेल, पण या काळात चांगली मैत्री झाली आहे. आणि आता मी एवढंच सांगू शकते की ते दोघं बरे आहेत. ठीक आहे ना, अजून काय विचारलं मी तुम्हाला? ते दोघं बरे आहेत ना? बस आता माझ्यासाठी एवढंच खूप आहे.